उद्धव ठाकरेंवरील विधानानंतर वादात सापडलेल्या नीलम गोऱ्हे पुरावे सादर करणार। एकनाथ शिंदेंशी चर्चा करून 2 दिवसांनी पत्रकार परिषदेतून मांडणार भूमिका। साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर टीका टाळायला हवी होती। देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी टोचले नीलम गोऱ्हेंचे कान। नीलम गोऱ्हेंनी उमेदवारीसाठी नाशिकच्या विनायक पांडेंकडून पैसे घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप। पैसे परत देतानाही काही पैसे ठेवल्याचा विनायक पांडेंचा दावा। आमच्या हातात काहीही राहिलं नाही। पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात। माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान। तर ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, आज फडणवीसांनी ठणकावलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा। सदनिका शिक्षा प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कोकाटेंना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करा, नरेंद्र मोदींचा देवेंद्र फडणवीसांना कानमंत्र। दिल्लीतील शपथविधी सोहळ्यावेळी मोदी फडणवीस यांच्यात बैठक झाल्याची माहिती। पाथर्डीतील मढी यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी। यात्रेचे नियम पाळत नसल्याचं कारण, ग्रामसभेत बंदीचा ठराव मंजूर। जळगाव कॉपी प्रकरणी 5 जण ताब्यात, 3 अल्पवयीन मुलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। मुंबईतला पारा चक्क 40च्या जवळ। उपनगरातील सांताक्रूज मध्ये तापमान 38.4 डिग्री सेल्सिअस, तर शहरातील कुलाब्यात पारा 36.8 अंश सेल्सिअसवर। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचंही महाकुंभ मेळ्यात स्नान। एकनाथ शिंदे आणि पंकजा मुंडेंनीही केलं पवित्र स्नान।